सामना क्रमांक 3 ला होते सुरुवात. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती मानस सज्ज होतोय. चला 12 मॅन कंपल्सरी आहे याची नोंद असू द्या. निखिल अँड उत्कर्ष ही ओपनिंग पेअर जोडी. पहिला बॉल मानसच्या माध्यमातून. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर षटकार 6. साची राऊत मॅडम यांच्या माध्यमातून प्राइज आलंय. जर गोलंदाज मानस राऊतने विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं प्राइज. पहिला बॉल षटकार आलाय निखिल पाटीलच्या बॅटमधून. दुसरा बॉल अतिशय टॉस झाला बॉल. रायझिंग डिलिव्हरीचा वापर यावेळेस क्विक रिप्लाय हे नेहमीच आपण पाहिलंय क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. लगेच कमबॅक केले गोलंदाजाने. मानस राऊतला पण पाहू शकाल गोलंदाजी करताना चांगल्या प्रकारे षटकार आणि तदनंतरच्या बॉलवरती यावेळेस जबरदस्त स्ट्रोक केलाय. नो लुक शॉट आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमा रेषा पार. 2 बाउन्स ओव्हर दी लाईन. चौकार 4. निखिल पाटील थांबायचं नाव घेत नाहीये. अतिशय चांगली कामगिरी करताना पहिला बॉल षटकाराला, दुसरा बॉल निर्धावाला आणि तिसरा बॉल चौकाराला. अशा पद्धतीने 3 बॉल मध्ये धावसंख्या तो जमवतोय. 10 धावा धाव फलक्यावरती. चांगली स्टार्ट देतोय आपल्या टीमला. मंडवा स्पर्श 11 नरपड या टीमला. पुढील बॉल कबड्डी बॅटचे एज फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव पाहायला मिळते. चांगला बॉलचा प्रयोग, वाईड यॉर्करचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. मानसला आपण पाहत आहेत. मानस राऊत हा गोलंदाज लेफ्ट हँडेड बॉलर. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं नेहमीच. त्यावेळेस उत्कर्ष येतोय या फलंदाजी करण्यासाठी. उत्कर्ष पुरव एक युवा बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो आला या ठिकाणी ओपनिंग पेअर मध्ये. पुढील बॉल मानसचा बॉल. यावेळेस फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल. विकेट क्रमांक 1. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक एव्हरीबडी. गुड आफ्टरनून. आपण पाहत आहात प्रीमियर लीग 2026 पर्व 7 टी1 सामना क्रमांक 3 सुरू आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. अप्रतिम. 5वा आणि 6वा बॉल मानस राऊतने अतिशय चांगली कामगिरी केली. स्वतःवरती सार्थ विश्वास ठेवला आणि तदनंतर मात्र त्याने हा चांगला बॉल डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळालाय. स्वतःवरती विश्वास असावा, कारण की ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेत रग, छातीत धक आणि मस्तकात जाग आणली असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एक अमर वाक्य. जर तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जर असेल तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जा, विजय तुमचा सुनिश्चित आहे. आणि तेच केलं या गोलंदाजाने. मानस राऊतने कमबॅक केला. धावसंख्या स्कोर बोर्ड जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 1 नंतर धावसंख्या 11. 1 गडी बाद.
षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी चिराग संदेश पाटील, प्राईड ऑफ कमारे. यंदाचा हंगाम गाजवलाय. प्रिव्हियस वीक मध्ये आपण पाहिलं होतं पंचाळी येथे मॅन ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड त्यांना मिळालाय आणि अतिशय एक चांगले क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि ती आले त्या ठिकाणी. षटक क्रमांक 2 मधील पहिला बॉल, पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयोग पाहायला मिळाला आणि पहिला बॉल चांगल्या पद्धतीनं अक्षयजी पाटील यांच्या सेफ हँड मध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळत आहेत ऍज अ विकेट किपर. चांगला बॉल, योग्य पद्धतीने यावेळेस पिचिंग राहील चेंडूची. कमी गतीचा बॉल रीड केलं होतं बॉलला आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार. निखिलच्या बॅट मधून आणखीन एक व्हीपीएल चौकार, 4. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. चौकारानंतर 1 धावाली धावसंख्या 16 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. सामना क्रमांक 3 सुरू आहे आणि सामना क्रमांक 4 पाटील सेना केळवे विरुद्ध आई एकविरा एंटरप्राइजेस अल्ल्याळी. हा सामना क्रमांक 4 पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी. पुन्हा चिराग पाटील बॉलिंग मार्क वरती, चांगला बॉल पुनश्च एकदा पाहायला मिळालाय योग्य पद्धतीनं. फ्लाइंग स्लीप मध्ये 1 धाव परिपूर्ण करताना फलंदाज आपण पाहू शकाल वन डाऊन मॅन मेहुल आणि धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 रन्स. धावसंख्या 17 या अंकावरती. 4 बॉलचा खेळ होतोय. पहिला बॉल निर्धाव, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल 1 आणि चौथा बॉल 1 अशा अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहू शकाल हे 4 चेंडू, त्याच्यामध्ये धावा आल्यात 6. षटकातील 5वा बॉल. प्रति व्हेरिएशन पाहायला मिळालंय. चेंज इज ओनली थिंग विच गिव्ह ऑपॉर्च्युनिटी आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता असलेला गोलंदाज अर्थात चिराग संदेश पाटील, प्राईड ऑफ कमारे. आता पॉवर प्लेच्या माध्यमातून शेवटचा बॉल. ऑन साइडला फटका चांगला आहे, बिटवीन द गॅप आहे आणि बॉल चाललाय फ्यू बाउंड्स अँड 4 रन्स. वेलकम बाउंड्री हा येतोय चौकार आणि या 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. सन्माननीय मयूरजी राजेंद्र पाटील साहेब, प्राईड ऑफ वरोर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची भरीव देणगी. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप खूप धन्यवाद साहेब. एक दानशूर आणि दिलदार व्यक्तिमत्व अर्थात सन्माननीय मयूरजी राजेंद्र पाटील साहेब, आपल्या आर्थिक सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धावसंख्या आहे 21 धावा, 10.50च्या सरासरीने ही धावसंख्या येताना पाहायला मिळते. आणखीन एक गोलंदाजी मार्क वरती चांगले गोलंदाज अक्षयजी पाटील आणि आपण पाहू शकाल प्राईड ऑफ कमारे. 2 बंधू आहेत आणि चांगले योगदान त्यांचं नेहमीच आपण पाहिलंय. कूल माइंडेड. पहिला बॉल दिशा योग्य नाहीये हे सांगितलं पंचांनी, पंच दंडित करतायत आणि हा व्हाईट बॉल हे सांगताना अभिषेक तांडेल सर, अथर्व पाटील यांना आपण पाहत आहेत स्क्वेअर लेग पंच. यावेळी स्ट्रेटला डाऊन दी ग्राउंडचा फटका आहे, ओव्हर दी बॉलर हेड, बॉलला पाठवलाय. पंच सांगतायत त्या ठिकाणी विचारपूस करतायत आणि चेंडू जातोय 6 धावींसाठी. या ठिकाणी यस रिव्ह्यू घेतलेला आहे चेक करण्यासाठी की षटकार आहे की चौकार. टीव्ही अंपायर झाकीर खान सर येत आहेत या ठिकाणी.
थर्ड अंपायरचा रोल त्यांचा पाहायला मिळतो. डिसिजन पेंडिंग. ते चौकार आहे सांगतायत पंच त्या ठिकाणी. 4 धावा मिळतील या चेंडूवरती आणि या 4 धाव्यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 26 धावा. चांगला बॉल चौकार नंतर या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. 2 धाब्यांसाठी प्रयत्नशील आहेत आणि मेहुल त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 28 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. वडवळ प्रीमियर लीग 2026 हे नेत्रदीपक आयोजन नियोजन. संपूर्ण आयोजकांची कसरत आहे, मेहनत आहे आणि प्रामाणिकपणा आहे. जिथे प्रामाणिकपणा येतो त्याला यश हे मिळतच आणि ते यश पाहायला मिळाले या स्पर्धेला मिळालंय. 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण करतोय मेहुल राऊत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 29 धावा. पहिला बॉल वाईड, त्यानंतर चौकार, 2 धावा आणि 1 अशा अनुषंगाने आतापर्यंत 3 बॉलचा खेळ होतोय. अक्षयजी पाटील यांची गोलंदाजी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 मध्ये जे मिडल ओव्हर पडून पाहायला मिळते. अक्षर पटेलने रेकॉर्ड केला तो म्हणजे 2024-25 या कॅलेंडर इयर मध्ये सर्वाधिक विकेट्स त्याने घेतले ते म्हणजे 54 T20 क्रिकेटमध्ये आणि सर्वाधिक धावा केला एका कॅलेंडर इयर मध्ये 537. चांगल्या प्रकारे यावेळेस मात्र बॅट स्विच केली आणि स्विच हिटचा हा चौकार 4. चौथ्या बॉलवरती चौकार येतोय. चांगली कामगिरी निखिल पाटील. का मला फर्स्ट आयकॉन म्हणून निवडलं या टीम मध्ये हे तो सांगतोय मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ आहे. कमी गतीचा बॉल आहे. चांगल्या रीतीने लॅप स्वीप केले या बॉलला. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 2 धाब्यांचा प्रयत्न. लेझी राहिले, लेझी एलिगन्स. क्रिकेट म्हटलं की नेहमीच बी पॉझिटिव्ह, बी अलर्ट ही भूमिका असावी. म्हणून म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा रक्तगट बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु तुमचा माइंडसेट, तुमची बॉडी लँग्वेज नेहमीच बी पॉझिटिव्ह असावी. या 2 धाबा आणि या 2 धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धाबा धाव फलकावरती. चांगलं गुणलेखन करताना पाहायला मिळत आहेत. अर्णव कानडे, अर्पण यांना आपण पाहत आहेत. यावेळेस दांडी गोल, क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. प्राइजलेस विकेट. निखिल पाटील back to the pavilion, gone. फलंदाज विभव राऊत येत आहेत. नरपड. निखिल पाटील यांनी चांगली कामगिरी केली. आपल्या संघासाठी फाउंडेशनची गरज होती आणि ते फाउंडेशन त्यांनी उभं करून दिलं आणि तदनंतर त्यांची विकेट पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो आणि धावसंख्या आहे 35 धावा. अतिशय चांगलं क्रिकेट पहिला सामना आपण पाहिला या स्पर्धेच्या माध्यमातून, तो म्हणजेच पाटील सेना खेळवे आणि शिवदेव सालवड अशा 2 संघादरम्यान आणि या स्पर्धेला शुभारंभ झाला या सामन्याच्या माध्यमातून. आणि तदनंतर हा सामना क्रमांक 3 सुरू आहे, जिथे प्रथम फलंदाजी करताना मनवा स्पर्श 11 नरपड, दुसऱ्या बाजूने आहे राज्य छत्रपती क्रीडा संघ उमरोळी हा संघ पाहायला मिळतोय. 2 चांगले संघ आहेत आणि या 2 चांगल्या संघातील घमासन युद्ध या ठिकाणी सुरू आहे.
चिराग पाटील आलेत पुन्हा एकदा. षटक क्रमांक 4. पहिला बॉल बॅटची एज घेऊन विकेट किपर कडे बॉल जाताना पाहायला मिळालाय. धाव मिळणार नाहीये. फलंदाज मेहुलला या पहिल्या चेंडूवरती हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. 35 धावा आहे बघा. पहिला सामना झाला हाईट स्कोरिंग झाला. 76 धावा होत्या प्रथम फलंदाजी करताना. दुसरा सामना प्रथम फलंदाजी करताना धावा होत्या 44. आणि हा सामना क्रमांक 3 पाहायला मिळतोय जिथे धावा आहे 35. पुढील बॉल फुलटस बॉल. फटका फसलाय. गती कमी होती आणि म्हणूनच क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने वेगाने धावत पुढे आले होते, परंतु हा झेल सुटला. त्याच्यावरती 2 धावा मिळतील मेहुलला. धावसंख्या 37 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट. दुसरा चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. चिराग पाटील गोलंदाजी करतायत. दंडप कमारे गावासाठी नेहमीच चांगले योगदान त्यांचं राहतं क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगला बॉल. योग्य पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. शांत ठेवलंय बॅटरला. पहिला बॉल निर्धाव. दुसरा बॉल 2 धावा आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. अशा अनुषंगाने आतापर्यंत हे 3 चेंडू पाहायला मिळाले षटक क्रमांक 4च्या माध्यमातून. अतिशय सुंदर असं मैदान आणि या मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 4 आहे आणि स्टार आयकॉन प्लेअर आहे टीमचे चिराग पाटील. ते गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. षटकातील पुढील बॉल ओव्हर दी स्टम्प्सनं. यावेळेस मात्र सफल झाले होते. त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एक फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव परिपूर्ण. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये 1 धावेचं महत्व खूप आहे. म्हणूनच कृष्णा लक्ष्मीपते सातपुते सरांनी सांगितलं की क्रिकेटच्या खेळामध्ये 1 धावेचं महत्व हे सोन्याच्या भावापेक्षा जास्त आहे. 1 धाव लाख मोलाची हे सांगितलं होतं. 39 पुढील बॉल. अप्रतिम पद्धतीने यावेळेस रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यश मिळत नाहीये बॅटरला. चांगली कामगिरी करतोय गोलंदाज चिराग पाटील. आयकॉन प्लेअर आहे आणि आयकॉन प्लेअर प्रमाणेच आतापर्यंत तो गोलंदाजी करतोय योग्य पद्धतीने. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4चा आणि चिराग पाटील यांच्या 2 षटकांच्या स्पेलचा अंतिम बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग ब्रेकचा वापर केला गेला आणि आणखीन एक चांगला बॉल. अनप्लेबल डिलिव्हरी. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळालंय. रस्त्यामध्ये टाटा नेक्सॉन ही गाडी कोणाची असेल तर आपणास प्रेमळ विनंती आहे. नंबर आहे 2004. वाहतुकीस थोडासा अडचण निर्माण होते. व्हाईट कलरची टाटा नेक्सॉन आहे ती या ठिकाणी आपण योग्य त्या ठिकाणी पार्क करायची याची नोंद घ्या. टाटा नेक्सॉन ही कार नेहमीच चर्चेत राहते. मागच्या महिन्यामध्ये तब्बल 23,000 युनिट टाटा नेक्सॉनची विकली गेली आणि भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी कार म्हणजेच टाटा नेक्सॉन ही पाहायला मिळाली. जाऊया मॅचच्या दिशेने. आता शेवटचं आणि अंतिम षटक आणि गोलंदाजी क्रमांक 5 मध्ये आलेत दिलेश राऊत हे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. दिलेश राऊत यांचा पहिलाच बॉल. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली, परंतु हा झेल सुटला. योग्य जजमेंट नव्हतं आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरला जातोय. नो 1 रन शॉट या ठिकाणी पंच सांगतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शार्प आय साइड योग्य नजर पंचांची पाहायला मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 40 या अंकावर जाऊन पोहोचते. यावेळेस देखील योग्य टायमिंग नाहीये. चेंडू हवेत आहे, परंतु चांगले प्रयत्न केले होते. सोपं नव्हतं ऍज अ विकेट किपर ते मिड विकेट शॉट मध्ये जाऊन हा झेल घेण्यासाठी. आणि या चेंडूवरती 2 धावा येताना धावसंख्या 42. चला पुन्हा एकदा मी विनंती करतोय. टाटा नेक्सॉन 2004 हा नंबर आहे गाडीचा. ती गाडी आपण पार्किंग स्पॉट मध्येच लावायची आहे याची नोंद घ्या. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आलेल्या आहेत. दिलेश राऊत चांगली गोलंदाजी करतायत. त्यावेळेस खराब क्षेत्ररक्षण बॅकअप मिळालाय आणि म्हणूनच या धावा जरूर वाचवल्या.
असं म्हणावं लागेल. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. 3 बॉलमध्ये 5 धावा दिल्यात या गोलंदाजाने. 44 धावसंख्या पाहायला मिळते. मनवा स्पर्श 11 नरपड या टीमची धावसंख्या 44 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. .44 रन्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विभव राऊत यांच्या बॅट मधून गगनाला भिडणारा फटका आहे आणि बॉलला त्यांनी पाठवलाय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. बीपीएल ब्रँडेड षटकार. संघर्षाचा षटकार विभव राऊत प्रणव नरपड यांच्या बॅटमधून येतोय आणि 50 धाबीचा आकडा या ठिकाणी पार करताना मनवा स्पर्श 11 नरपड संघ. आणखीन एक मोठा प्रहार. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि काय जजमेंटने हा झेल डीप फॉरवर्ड लेग मध्ये परिपूर्ण केला. सुंदर पद्धतीने टिपला झेल आणि संपला विभव राऊत यांचा खेळ. गॉन. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे 50. अंतिम बॉल. फटका फसलाय. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आणि हा सॉफ्ट डिसमिसल. शेवटच्या बॉल वरती देखील विकेट मिळालाय. टार्गेट 51. 51 धावांचं लक्ष झालं. टॉस. सामना क्रमांक 4 पाटील सेना केळवे टीमचे कॅप्टन आणि आई एकविरा एंटरप्राइजेस अल्लाळी टीमचे कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हॅलो. चला कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. सामना क्रमांक 4 पाटील सेना केळवे आणि आई एकविरा एंटरप्राइजेस अल्लाळी टीम कॅप्टन. चला कॅप्टन आपण या. सन्माननीय टीपीजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सामना क्रमांक 4 जिथे हा सामना आपल्या भेटीस येईल. पाटील सेना केळवे आणि आई एकविरा एंटरप्राइजेस अल्लाळी. वडवल प्रीमियर लीग पर्व 7 आपण पाहतायत आणि आजचा पहिला दिवस
अतिशय सुंदर मैदान हे उमरोळीचं आणि या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम आपण ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती पाहू शकाल. जे श्रोते लाईव्ह जोडलेत आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुंदर क्रिकेट आपण पाहत आहेत, कारण की ज्यांना शक्य होतं ते मैदानात येतात जरूर आणि ज्यांना शक्य होत नाही असे आमचे लाडके प्रेक्षक घर बसल्या चालता बोलता आपल्या कॉलेजमध्ये आपल्या ऑफिसमध्ये बघून घर बसल्या स्मार्ट टीव्हीवर आणि स्मार्टफोनवर जे मॅचचा आनंद घेत आहेत अशा सर्वांचं पुन्हा एकदा वाडवल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चला कर्णधार आपण तोरी द्यायचं, आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय दीपेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पाटील सेना केळवे टीम कॅप्टन, दोन फलंदाज देखील आपण प्रस्थान करताना पाहायला मिळाले. टार्गेट आहे 51 धावेंचं. पहिला सामना टार्गेट 77चं होतं, दुसरा सामना टार्गेट 45चं होतं आणि तिसरा सामना टार्गेट आहे 51 धावेंचं. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण पाहू शकाल हे क्रिकेट. दोन कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत, आपलं हार्दिक स्वागत. दीपेशजी पाटील साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेसाठी नेहमी झटणारं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळते. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना क्रमांक 4 चा टॉस या ठिकाणी सन्माननीय दीपेशजी पाटील साहेब यांचं क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. प्रथम चॉईस दिली गेली आणि चॉईस जिंकलेली आहे पाटील सेना केळवे या टीमने. कॉलिंग करतील पाटील सेना केळवे. हेड इज कॉल केलं गेलंय आणि हेड येतोय. टॉस जिंकलेला आहे पाटील सेना केळवे टीमने. धन्यवाद दीपेशजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावरती स्टँड अप व्हायचंय. टॉस आपण जिंकलाय आणि आपला निर्णय या मॅच साठी आम्ही पहिले बॉलिंग करू. नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यामागचं कारण आमच्याकडे म्हणजे बॅट्समन थोडे चांगले आहेत आणि आम्ही चेस करू शकतो असं आम्हाला वाटते कोणतीही टार्गेट. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर जास्त कॉन्फिडन्स. पहिला सामना आपण बघितला. या मॅच साठी एनी चेंजेस इन प्लेइंग 11? हा, 2 चेंजेस आहेत. एक निहार राऊतच्या बदली प्रथम पाटील आणि अजून कसं वाटतंय हे पर्वसात खेळताना, काय म्हणाल या आयोजनाविषयी? फार आयोजन छानच आहे. प्रत्येक वर्षी हे मला आयोजन आवडते. आता बघितलं तुम्ही पहिली जी मॅच खेळताना एवढी चुलत झाली, त्याच्यामुळे म्हणजे टीम पण सगळे चांगले अतिशय बॅलन्स केला गेलाय. त्याच्यामुळे खेळताना मजा येते. पहिली मॅच पण एवढा मोठा टार्गेट असून पण ती मॅच एवढी क्लोज झाली, त्याच्यामुळे फार मजा येते. नक्कीच आता T20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल आणि सध्याची भारतीय टीम पाहता तुमचा त्यामधील आवडता प्लेअर कोण आहे? तिलक वर्मा. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. दुसऱ्या बाजूने आपण वळणार आहोत जिथे कॅप्टन जॉईन झाले. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? नक्कीच प्रथम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न घेत असतात. कमी कमी धावा रोखण्याचा प्रयत्न होता आपला. बघूया आपण फलंदाजी आहे, आता एकदा फलंदाजी करून जास्तीत जास्त धावा करून समोरच्या संघाला रोखण्यात यशस्वी होतो का पाहू. प्रथम बॅटिंग करायची आहे. काय चाललंय माइंड मध्ये की ही टोटल अचीव्ह करावी लागेल या 5 ओव्हर मध्ये? 5 ओव्हरमध्ये आपलं टार्गेट असेल तरी 45 ते 50 धावा, चांगली गोलंदाजी आणि फिल्डिंग करून समोरच्या टीम रोखण्याचा प्रयत्न. थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू आहे. आपण कॉम्बॉक्स मध्ये बोलणार आहोत. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. टॉस जिंकलाय पाटील सेना केळवे या टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन. बॅक टू कॉम्बॉक्स, बॅक टू संतोष पाटील सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. इथे आपण पाहतोय मुख्य मंचाकडे जाऊया. सर्वप्रथम आपण पाहतोय अन्नपूर्णा कॅटर्सचे प्रॉपरायटर आपण पाहतोय अंकित राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी केतन दादा राऊत यांना विनंती करतो की त्यांचं मान सन्मान या स्पर्धेमध्ये स्वागत आपण करायचं आहे. विनंती असेल एक छोटंसं सन्मान असेल. अन्नपूर्णा कॅटरचे प्रॉपरायटर अंकित राऊत यांचं आपण करूयात स्वागत. जाऊया मॅच कडे, जिथे मॅच सुरू आहे. दोन संघादरम्यान
जे संघ आपण पाहतोय एका बाजूला वनवास स्पर्श 11 नरपड संघ, तर दुसऱ्या बाजूला राजे छत्रपती क्रीडा संघ उमरोळी. एका बाजूला कांचन राऊत आणि दुसऱ्या बाजूला लतेश राऊतचा जर विचार केला तर आज प्रत्येक खेळाडूला डोक्यावर कॅप, ॲडिडासची कॅप आपल्याला पाहायला मिळतोय आणि भारताचा लोगो, ज्या पद्धतीने आपल्या भारतीय टीमचा लोगो आपल्याला पाहायला मिळतोय, खूप चांगल्या पद्धतीने जी नक्कीच आपण पाहतोय अंकित राऊत या ठिकाणी उपस्थित झालेत. केतन राऊत दादा यांना मी विनंती करतोय की त्यांचं सन्मान आपण करायचा आहे, प्लीज विनंती असेल. इथून पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मानस राऊत आपण पाहतोय, शिरगावचा खेळाडू आहे. गत वर्षी जर पाहिलं तर चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं होतं आणि आज इथून जर पाहिलं तर फलंदाजीसाठी आलाय. हवेचा रोख आपल्याला फ्लॅग दर्शवतायत की डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला अनुकूल वातावरण आहे. इथून जर पाहिलं तर फक्त बॅट चेंडू प्रॉपरली घेतला तर मात्र फटका लागू शकतो षटकारांसाठी. इथून जर पाहिलं तर इंटू द गॅप मध्ये बाल पिलका बागची आठवण करून देत असताना दोन क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीयेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार 4. थँक्यू व्हेरी मच. चांगला फटका पाहायला मिळाला इंटू द गॅप मधून. ऑफ साईड रिजन मध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आतमध्ये आहे 30 यार्ड सर्कलच्या आणि त्याचा फायदा घेतला गेला. इथून पाहतोय हिट केलाय चेंडू, बराच काळ हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु जज होणार नाहीये कारण की खूप उंचावर जाणारा चेंडू मिस जज होतो. नेहमीच आपण पाहिलंय, क्वचितच जर चेंडू हे पाहिलं तर जज होताना आपल्याला पाहायला मिळालं. इथून तेच पाहायला मिळालं आणि धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 2 ने वाढेल. स्कोरकार्डवर धावसंख्या लागली जाईल 6 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काय सुरुवात केली खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर निमिष यांनी चांगली सुरुवात केली. निमिषचा जर विचार केला तर नरपड गावाहून बिलॉंग करताना, नरपड संघाकडून बिलॉंग करताना आपण बऱ्याच वेळा पाहिलंय त्याला. इथून पाहतोय चांगला फटका आणि चेंडू निघून जाईल का नाही, मात्र इथे क्षेत्ररक्षक होता विभव राऊत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करताना चेंडूला आणि विकेट आलाय. हिटिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु जी एरिया आपल्याला पाहायला मिळाली कुठेतरी हवेचा रोख आपण आता ऑन साइड रिजन मध्ये आहे, परंतु समोरच्या लॉंग आउट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून बळी मिळतोय, गडी बाद होतोय. तो म्हणजेच फलंदाज मानस राऊत बॅक टू द डग आउट. थँक्यू व्हेरी मच. अक्षय पाटील आलाय फलंदाजीसाठी आणि जिंकण्यासाठी धावांचा जर विचार केला तर 51 धावांचं लक्ष आहे. स्कोर कार्डवर धावा झाल्या आहेत आतापर्यंत 6 धावा, म्हणजे इथून 45 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडूचा खेळ पाहिला तर 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 45 धावा. इथून गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज शशांक राऊत आपण पाहतोय, उमरोळीचा ब्रँड आहे आणि या ठिकाणी गोलंदाजीसाठी त्याला इंट्रोड्यूस केलं जाईल. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी असेल शशांकची, महत्वपूर्ण गोलंदाजी असेल. आतापर्यंत शशांकने थोडंसं उत्तेजन केलंय गोलंदाजीतून. नेहमीच आपण पाहतोय जरी कमी प्रॅक्टिसने खेळला तरी अचूक टप्प्याची गोलंदाजी इथून शशांक दाखवत असतो. दरवर्षी पाहायला मिळेल पुन्हा एकदा या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय आणि आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल जी थोडीशी घातक असते. थोडीशी खोलवर टप्प्याचा चेंडू नेहमीच हाताळत असतात. बघूया पहिला चेंडू असेल, गोलंदाज सज्ज असेल शशांक राऊत. पहिला चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने घेऊन काढलाय. जोपर्यंत स्लिप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल, फेकेल, सिंगल रन्स जाते.
स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. अक्षयकडे स्ट्राईक असेल, अक्षयला इथून बॅटिंग करावी लागेल. आपल्या संघाला जर विजय करायचा असेल तर मात्र तुम्हाला एक चांगली बॅटिंग दर्शवावी लागेल. दोन विकेट ज्या पद्धतीने 3 विकेट आपल्या संघाने आतापर्यंत गमावल्यात, यावेळेस अक्षयचा चांगला फटका समोरच्या दिशेने. लॉंग ऑन क्षेत्र जर पूर्णपणे खाली होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला अक्षय पाटील. चौकार येतोय, 4 धावा. तर चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर धावफलक जाऊन पोहोचतोय एकंदरीत 11 या आकड्यावर. 51 धावांचं लक्ष्य आहे. इथून 40 धावा अजून दूर आहेत. हो, पायावर चेंडू टाकला होता. पंचांकडे थोडेसे वळून पाहिलं शशांक राऊत यांनी, परंतु पंच दर्शवत आहेत थोडेसे बॅटला हा चेंडू स्पर्श झाला आणि त्यामुळे जर पाहिलं तर हा चेंडू सिंगल नाही, इथे मात्र डॉट चेंडूने इथे मात्र चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा अक्षय. त्यावेळेस फटका सजवताना पुन्हा एकदा चुकले आहेत. क्षेत्ररक्षक आहे जो शॉट मध्ये ठेवलाय. आपण पाहतोय 38 सर्कल मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि चांगली गोलंदाजी, मी म्हणेन कमबॅक करणारी गोलंदाजी आहे शशांक राऊत याची. पुन्हा एकदा एकदम जर पाहिलं तर वेगात चेंडू टाकला होता आणि खोलवर टप्प्याचा चेंडू. त्याचमुळे जर पाहिलं तर अक्षयला देखील हा चेंडू खेळताना कुठेतरी अडथळा आला. एक चौकार आले, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू जे पाहिले आपण निर्धाव चेंडू टाकण्याचं काम शशांक राऊत, ही क्वालिटी आहे शशांकची. कमी प्रॅक्टिस मध्ये चांगला दर्जा देत असताना आपल्या गोलंदाजीतून त्यावेळेस चेंडू हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कॅच केला, कॅरी केला आणि इथून जर पाहिलं तर गडी बाद होतोय. निमिष होता स्वतः खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय निमिषने. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिलेशला आणलंय. दिलेशचा जर विचार केला तर कित्येक वर्ष पर्पल कॅप होल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय, एक बेस्ट विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, आज मात्र फलंदाजीसाठी ते पुढे आणलं गेलंय आणि गरज आहे आपल्या संघाला जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 51 धावांचं लक्ष्य आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 40 धावा. निमिषने मागच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, 3 विकेट मिळवले. पण ते इथून पाहतोय आपण हे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी मात्र 3रं षटक असणार आहे. निमिष पुन्हा एकदा. अहो, हा चेंडू जर पाहिला तर खराब चेंडू आणि नोचा देखील कॉल आलाय. आपण पाहतोय चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकलेत. मी म्हणेन धावसंख्या 5 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड वर धावा आता मात्र जाऊन पोहोचतील 17 धावा. +4 इथून फ्री हिटचा इशारा आहे. अहो, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. किस कमबॅक करताना हा चेंडू पाहायला मिळाला निमिषचा. चांगली इथून पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला जातोय. सातत्याने जर पाहिले तर कमबॅकिंग गोलंदाजी. पहिला चेंडू खर्चिक होता, कुठेतरी 5 धावा इथे देऊन गेला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे डॉटच्या स्वरूपात आहेत. म्हणजे ज्या धावा खर्च केल्यात त्या कुठेतरी इथून वसूल करण्याचं काम निमिष करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडू, परंतु एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन्स, 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवत असताना 17 धावा झाल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये दिलेश इथून जर पाहिलं तर स्ट्रोक दर्शवतोय. जबरदस्त षटकार येतोय, षटकार 6 धावा. बॅटच्या अगदी रडार मध्ये आला चेंडू, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवताना खूप चांगल्या पद्धतीचा फटका आणि निमितच्या विरोधात आक्रमण केलंय असं मी म्हणेन. खूप चांगला पुन्हा एकदा आपण पाहतोय हा फटका आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल रन्स. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा झाल्या आहेत. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे, म्हणजेच 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 13 मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत 27. 13 चेंडू 27 धावा. शेवटचा महत्वपूर्ण चेंडू असेल यावेळेस. फलंदाज सुयोग, ओहो बॅट मारण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा बाउन्स घेतला चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये येऊन थांबला जातोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट होत आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. 13च्या सरासरीने संघाला खेळावं लागेल जर सामना जिंकायचा असेल. इथून आपण पाहतोय थँक्यू. आपण पाहतोय सकाळ पेपरचे आपण पाहतोय जिल्हा प्रतिनिधी आपण पाहतोय निखिल मेस्त्री साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या VPL सीझन 7 मध्ये. वाडवल प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करीन की आपण थोडंसं फोकस करायचं आहे मुख्य मंचाकडे. इथे आपण पाहतोय वेगवान चेंडू हाताळलाय गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल खूप चांगली गोलंदाजी करताना. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडू वेगवान हाताळलाय त्याने. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 27 ची आवश्यकता आहे. 11 मध्ये 27 धावा. इथून प्रत्येक डॉट चेंडू थोडासा प्रेशराईज करेल फलंदाजाला. यावेळेस दिलेश पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या शोधात आहे परंतु चेंडू ज्या पद्धतीने बॅटवर येतो मोठा फटका मारण्यापासून वंचित होत आहेत. 2 धावा मात्र सहज रीतीने पूर्ण करतायत. इथून जर पाहिलं तर अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 मध्ये 25 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 25 धावा. चॉईस खेळाडू म्हणून निखिलला निवडलं होतं. आपण या लीग फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं अनेक चॉईस प्लेयर आहेत, त्यामधला एक. इथून जर पाहिलं तर फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळेल. उत्कर्ष पाटील खूप चांगल्या पद्धतीने त्याने झेल घेतलाय आणि इथून जर पाहिलं तर विकेट मिळालाय. नक्कीच उत्कर्ष पुरव होता त्या ठिकाणी. कमारेचा खेळाडू खूप चांगल्या झेल घेत असताना आता मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रयाग रुपेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. तिथून जिम्मेदारी आहे आपल्या संघाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील कारण की चेंडू जर पाहिले तर शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुयोग आहे तोपर्यंत मॅच ऑन असेल.
कारण की इथून जर पाहिलं तर 5 गडी ज्या पद्धतीने बाद झाले आहेत, ज्यामध्ये चिराग, वेदांत, मानस, अक्षय आणि दिलेश या खेळाडूंची आपण चर्चा केली, ज्यांच्याकडे क्षमता जास्त होती. परंतु इथून आपण पाहतोय आता मिडल ऑर्डरचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हो, पुन्हा एकदा गतिमान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ निमिषच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. इथून जर पाहिलं तर रन्स मिळणार नाहीये. वेगवान चेंडू वापरण्याचं काम केलंय का म्हणून मला एक चॉईस खेळाडू म्हणून नक्कीच घेताना पाहायला मिळालं. त्याचा दर्जा आहे. इथून आपण पाहतोय निखिल पुन्हा एकदा अगदी जर पाहिलं तर वेगावर स्मार्ट होतोय आणि फलंदाजाला कुठेतरी थांबवण्याचं काम निखिलने केलं असं मी म्हणेन. खूप चांगल्या पद्धतीने ही गोलंदाजी करत असताना खोलवर टप्प्याचे चेंडू बॅटच्या रडार मध्ये आहेत, परंतु वेग इतका आहे की चेंडू निघून जातोय सरळ निमिषच्या हातामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही, कुठली रन्स येणार नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू आणि इथून जर पाहिलं तर या षटकामध्ये 1 विकेट आणि 2 धाबा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाला. चॉईस प्लेअर म्हणजेच निखिल, चांगली गोलंदाजी केली त्याने. इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धाबांची आवश्यकता. 6 चेंडू 25 धाबा. इथून जर पाहिलं तर धीरज आणलाय 6 चेंडू टाकण्यासाठी आणि पंचालीचा एक चांगला खेळाडू, चांगला गोलंदाज. आणि या ठिकाणी आपण पाहतोय इथून शेवटचे 6 चेंडू, पहिला चेंडू आणि या ठिकाणी जर पाहिलं तर स्वीप शॉट, रिव्हर्स स्वीप आणि चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. आदरणीय सन्माननीय लतेश राऊत देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या आपण मुख्य मंचावर संघाचे ऑनर्स आहेत मनवा स्पर्श 11 नरपड या संघाचे. आणि इथून पाहतोय आपण खूप चांगला संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळाले. इथून 4 धावा आल्यात, जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 21 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज धीरज. यावेळेस पुन्हा एकदा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून थांबवतोय फलंदाजाला. इथून रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. 21 धावा अजूनही बनवायचे आहेत 4 चेंडू मागे. आणि प्रयत्न करतोय धीरज ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ पंचाली, चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. आणि आज संघ मालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रयत्न असतील त्यांचे आपल्या संघाला विजयी पाहताना. परंतु यावेळेस फुलर लाईनचा चेंडू, फुल टॉस चेंडू, चेंडूला पाठवलंय. इथून लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार 4. थँक्यू. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. म्हणजे इथून जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू हवाई फायर करावा लागेल. इथून चेंडूला फ्लाईटचं तिकीट तुम्हाला द्यायचं आहे. बघूया कशा पद्धतीने मात्र फलंदाजी केली जाईल. मात्र आपण पाहतोय आतापर्यंत 2 चौकार त्याच्या गोलंदाजीतून खर्च झाले आहेत. ओहो, चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू. त्यामुळे इथून जर पाहिलं तर पूर्णपणे ताबा मिळवलाय मी म्हणेन या मॅच मध्ये. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने चांगली गोलंदाजी केली मनवा स्पर्श 11 नरपड संघाने. थोडस आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू 17 धावा. धीरज ठाकूर पुन्हा एकदा. यावेळेस सोडवलं चेंडूला. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा षटकार होतोय. 6 धावाने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल. एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच
40 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि 11 धावा. जाणीव आहे लीग स्टेज आहे. लीग स्टेज मध्ये पॉइंट टेबल आपला पाहिला जातोय, रन रेट पाहिला जातोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ही षटकार खूप कामात येईल असं मी म्हणेन. पुन्हा एकदा धीरज ठाकूर शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि 11 धावा. इथून गोलंदाजांकडून जर काही चुकी झाली तर मात्र मॅच देखील जिंकू शकते. परंतु बघूया धीरज कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. फुल टच चेंडू आहे, चेंडू हवेत आहे. इथे क्षेत्ररक्षक प्रयाग आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर रन्स मात्र कंप्लीट करतील. तब्बल 2 धावा, 3 धावा कंप्लीट. येस, आपण पाहतोय लतेश राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना संघाचे संघ मालक आत्ताच आपला संघ विजयी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि हे क्षण आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत स्कोर कार्डवर 43 धावा झाल्या. इथून आपण पाहतोय नेक्स्ट मॅच जशी चालू होईल त्याआधी मी खऱ्या अर्थाने देणगी दाते आहेत त्यांचं आपण स्वागत करूयात. त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. त्यापूर्वी आपण लतेश राऊत यांचं स्वागत करणार आहोत. दीपेश पाटील यांना विनंती करतोय की लतेश राऊत सरांचं आपण स्वागत करायचं आहे. एक लक्ष द्या खेळाडूंनो, तुम्हाला इनिंग खेळायची आहे ते 20 मिनिटांमध्ये तुमचं 4 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे, कारण की आपण आधीच उशिराने चालतोय. आपण पाहतोय लतेश राऊत यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. मुख्य डाईजवर आपण पाहतोय संघाचे ऑनर्स आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलं आत्ताच संघ जो विन झाला तो संघ मनवा स्पर्श 11 नरपट संघ. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट निखिल ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चॉईस प्लेअर. लतेश राऊत यांना मी विनंती करतोय की संघातील खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅच आपले शुभ हस्ते द्यावीत. आणि निखिल मेस्त्री या ठिकाणी आपण पाहतायत उपस्थित आहेत. मी विनंती करेन कालचंद राऊत यांना